हे 57च्या 57 वंचित बहुजन आघाडीचे निवडून आले पाहिजे, हे आपण बघितलं पाहिजे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही साधी सुधी लढाई नाहीये. मागच्या वेळेस जे घडलं नाही ते आता घडलं. काँग्रेसने भूमिका घेतली का जरांगे पाटलांच्या मागणीवरती आतापर्यंत? होय की नाही? नाही. एनसीपी शरद पवार यांनी भूमिका घेतली का? भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली का? उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली का? घेतली. सांगतो काय भूमिका घेतली. त्यांनी भूमिका घेतली की ओबीसी वाल्यानो मोदीकडे जा, मोदीकडून टक्केवारी वाढवून आणा. तुम्ही टक्केवारी वाढवून आलं की मग मराठ्यांना तुमच्यामध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन टाका. हा त्यांचा तोडगा आहे. आता हा ओबीसीला परवडणारा तोडगा आहे का? हा तोडगा आपल्याला परवडणार आहे का? त्याच्यामुळे जे पक्ष आपल्या बाजूने भूमिका घेत नाही आणि क्लिअर कट सांगत नाही की आम्ही ओबीसीच्या ताटामध्ये दुसरं तिसरं कोणाला आणणार नाही, हे जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो आपला पक्ष नाही, हे लक्षात घ्या. या निवडणुकीपुरता मी आज पूर्णपणे म्हणत नाही, या निवडणुकीपुरता ओबीसीचं ताट ओबीसीलाच राहिलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे. ही भूमिका जो पक्ष घेत नाही, ही भूमिका जो पक्ष घेत नाही तो आपला पक्ष नाही, हे आपण खुणगाठ बांधलं पाहिजे. उद्या बजरंग दल येईल, RSS वाले येतील, हिंदू महासभावाले येतील की आपणला धर्म तर एकच आहे. त्यांना म्हणायचं होय आपला धर्म एकच आहे, तुम्ही ह्या देवाला मानता, मी त्या देवाला मानतो, तुम्ही या संताला मानता, मी या संताला मानतो. तेव्हा आपण धर्माला मतदान केलं पाहिजे. त्यांना आपण सांगितलं पाहिजे हात जोडून, या इलेक्शन मध्ये नाही पुढच्या इलेक्शनला, या इलेक्शन मध्ये नाही पुढच्या इलेक्शन मध्ये तुम्ही भूमिका घेतली नाही माझ्या बाजूने, ओबीसीच्या बाजूने तुम्ही भूमिका घेतली नाही, म्हणून आता माझं आरक्षण मलाच वाचवायचं, माझं आरक्षण मलाच वाचवायचं आहे. आणि माझं आरक्षण मलाच वाचवायचं असेल तर पहिल्यांदा तुला मला रिजेक्ट करावं लागेल ह्या इलेक्शन मध्ये. ही ताकद आपण सगळेजण ठेवणार नाही का? एक चूक झाली तर समजा आरक्षण संपलं. मी मगाशी म्हटलं की माध्यम काय राहणार आहे तर विधानसभा हे माध्यम राहणार आहे, विधानसभा हे माध्यम राहणार आहे. आणि त्या विधानसभेच्या एकदा मार्ग अवलंबला की कोर्ट नाही, तुम्हाला 5 वर्ष त्याची वाट बघावी लागते. पुढच्या निवडणुका येईपर्यंत तोपर्यंत जे अनेक जण आरक्षणामुळे सक्षम झाले. 90 साली गावामध्ये आपला तलाठी होता का? ग्रामसेवक होता का? डॉक्टर होता का? इंजिनियर होता का? IAS अधिकारी होता का? IPS अधिकारी होता का? नाही. VP सिंगाने 7 ऑगस्टला ओबीसीचं आरक्षण जाहीर केलं आणि त्यानंतर या
30 वर्षाच्या कालावधीमध्ये एक पिढी आपल्याला सत्ताधारी झालेली नाही. मी सत्ताधारी या अर्थाने म्हणतोय की तो सत्तेमध्ये जाऊन बसला, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सत्तेमध्ये जाऊन बसला, राजकीय सत्तेमध्ये सुद्धा जाऊन बसला की ज्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिली. राजकीय आरक्षण, ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका इथं स्टे आलेला. तोच मार्ग अवलंबला जाणार हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून यावेळेस सतर्कतेनं राहणं हे महत्वाचं आहे. लोक असं म्हणतात की मी धर्म जो मानतो त्या पक्षाला मतदान आणते मला. पण मी आज सरळ विचारतो की जो पक्ष असा प्रचार करतो की धर्म खतऱ्यामध्ये आलेला आहे. मी एका मौलवीला जाहीर सभेमध्ये विचारलं तो बोला इस्लाम खतरे में है. ते मतलब 2 मिनट माइक देते क्या? बोले क्यों? मैं का एक सवाल पूछना. मैंने कहा आप इस्लाम धर्म से परिवर्तन कर रहे हो क्या? इस्लाम धर्म छोड़ रहे हो? बोले तुआ क्या सवाल पूछ रहे आप? अरे बोले जब आप इस्लाम धर्म आप नहीं छोड़ रहे हो, आप अल्लाह को ही पकड़ के रह रहे हो, तो मैंने कहा धर्म खतरे में कैसे आ गया? तुम कौन है कि मैं खतरे में आया हूं? धर्म क्या से खतरे में आ गया? मी तसं तुम्हाला विचारतो की तुमच्या घरातला देवारा तुम्ही काढणार आहात का? तर नाही. वाडवडिलांची असणारी पूजा अर्चा जी करतात ती तुम्ही सोडणार आहात का? तर नाही. जी वाडवडिलांची आलेली परंपरा आहे ती परंपरा आपण चालवणार आहोत. आणि आपण जर चालवणार असू तर त्या मौलवीला विचारलं तसं मी तुम्हाला विचारतो धर्म खतरे में कहां से आया? धर्म खतऱ्यामध्ये आलेला नाही. तुमचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आलेलं आहे, SC STचं आरक्षण खतऱ्यामध्ये आलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून औरंगाबाद आपल्याला जवळ आहे. 2 तासाचा प्रवास आहे इकडनं. 2 तासाचा प्रवास आहे. राजकीय ताकद दाखवणं हे महत्त्वाचं. आज आलुतेदार आहे, बलुतेदार आहे, कुंभार आहे, लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, कैकाडी आहे, मांगारवी आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी म्हटलं की एक भीतीचं वातावरण होतं. ते आम्ही भीती घालवली. आम्ही असं पूर्णपणे सांगतोय की खुशाल मतदान करा, ज्याला मतदान करायचं असेल करा, ओबीसीला मतदान करा, तुम्हाला कोणीच त्रास देणार नाही याची गॅरंटी आम्ही आपल्याला यात सांगतो. ही पक्ष म्हणून हा गॅरंटी आम्ही देतोय, पण आपण म्हणून सुद्धा गॅरंटी दिली पाहिजे. हिंदीमध्ये एक शब्द आहे भीड. याचा अर्थ माहिती आहे का कोणाला? भीड आपली एक भाषा बोलतात. भीड़ अपनी एक संदेश देता है. भीड़ म्हणजे जनसंख्या. ती आपल्याच पद्धतीने असताना बोलत असते. तिची एक वेगळीच भाषा आहे. औरंगाबादच्या सभेला ज्या भीतीचं वातावरण आपण म्हणताय हे आपल्याला निवडायचं असेल तर लाखाच्या वरती औरंगाबादची सभा झाली पाहिजे हे आपण लक्षात घ्या. का ती लाखाची भीड आपली भाषा बोले, स्वतःची भाषा बोले आणि तीच भीड जमलेल्या आणि गावातल्या माणसाला सुरक्षितता देईल. तर ती भीड आपण इकट्ठा करा हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम.